कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं नाव काय म्हणलात? अपर्णा। मॅडम, आता पुढे काय करायचं असतं? नाही म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहित नाही ना, म्हणून आपलं विचारलं। मुळात तुमच्या सर्वांचे आभार। मंदिरात सापडलेले बाळ तुम्ही घरात घेऊन आलात, त्याची नोंद होईपर्यंत आणि आम्ही येईपर्यंत थांबलात। हा, ते बाळ घरचंच आहे ना? म्हणजे घरचंच झालंय असं म्हणायचं त्यांना? हो, लहान मुलांचा लगेच लळा लागतो। अहो म्हणजे आता त्याच्याशिवाय आम्हाला कोणाला चेनच पडत नाही, म्हणूनच त्या बाळाला समजा आम्ही आमच्याकडे ठेवून घेतलं तर चालतंय ना? होय, म्हणजे बाळ घरात आल्यापासून आमचं घरातलं वातावरण सगळंच आनंदी झालंय बघा। परत सगळेच खुश आहेत आणि बाळाने बी सगळ्यांनाच लळा लावलाय हो। त्यामुळे बाळ इथं ठेवलं तर चालेल का? हे बघा, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। लहान बाळ घरात असणं काय असतं हे चांगलंच माहिती आहे आम्हाला, पण सरकारी नियमानुसार बाळाला घेऊनच जावं लागेल। बहुतेक वेळेला असंच होतं, जिथं आम्ही जातो ना तिथं बाळाला द्यायला तयारच नसतात कुटुंबातले लोक, पण आम्हाला आमचं काम करावंच लागतं ना। मॅडम, पण तुमच्याकडे मिळणार नाही एवढं चांगलं आयुष्य त्याला इथं मिळेल, कुटुंब मिळेल। ते आहे बरोबर, पण आता नोंद झाल्यामुळे कस्टडी तर घेतलीच पाहिजेत बाळाची। बया बया, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं का? म्हणजे बाळाला पार तिकडे कस्टडीत टाकणार का काय? चला, छान छान तयार झालो आम्ही। कसं छान दिसतोय ना आम्ही? छान दिसतोय ना आम्ही? हं? बाळा, पाहुणे पण आले हो। मॅडम बाळाला इथंच राहू द्या ना। अहो, मी त्याला कसलीही कमी पडू देणार नाही। दादा रे प्लीज मॅडम, प्लीज प्लीज राहू द्या ना, प्लीज मॅडम, प्लीज। सर प्लीज, तुम्हाला बाळाची कस्टडी हवी असेल तर तुम्ही फॉर्म भरा। आम्ही हे बाळ तुम्हालाच देऊ, पण आता आम्हाला हे बाळ घेऊन जावंच लागेल। कस्टडी फॉर्म? अहो काय बोलतात हे? हं? अगं रुपाले, हेच तर तुला सांगत होते ना बया मी। माझा बाळ कुठेही जाणार नाही हा? त्याला कुणीही कुठेही घेऊन जाणार नाही। अर्जुन साहेब, काय चाललंय हे? रुपाली अगं, तुम्हाला काय कळतं का नाही हो? हा? तपासायला येणारे म्हणाला होता ना? हे तर माझ्या बाळाला मागायला लागलेत। आणि हे बघा, माझ्या बाळाला कुणीही कुठेही नेणार नाही। काही झालेलं नाही माझ्या बाळाला, कळलं तुम्हाला? आणि तुमचं झालं असेल ना तर निघा इथनं, निघा। अगं रुपाली ऐक। काय ऐकू? हा? काय ऐकू तुमचं मी? खोटं बोललात तुम्ही माझ्याशी, खोटं बोललात। रुपाली ऐक, रुपाली। नाही ताई, तसं नाहीये। हे बघा मी तू तर अजिबात बोलू नकोस हा? माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही। आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं नाही एकदा, मी माझ्या बाळाला कुणालाही देणार नाही, कुणालाही। कळलं तुम्हाला? बाळा, कुठेही जायचं नाही हा? तू माझा आहेस हा? कुठेही जायचं नाही आपण। चल आपण आज जाऊ। कुठेही नाही जायचं। हे काय होतं? आणि त्या बाई बाळाला स्वतःचं बाळ असं म्हणल्या? मी बघतो तिला। अर्जुन साहेब, तुम्ही काहीच का बोलत नाहीये? मी करतो काहीतरी। मला आता कळलं की तुम्ही स्टेशन मध्ये असं का म्हणत होता ते। मी करतो काहीतरी करतो। आता रुपाली राडा करणार, आता येईल खरी मजा। अगं आपे, अगं तू समजाव की ह्यांना।
अरे तुम्ही आम्हालाच काय समजावायला सांगताय? हे बाळ तुमचं नाहीये, ते मंदिरात सापडलंय आणि कायदेशीर प्रोसिजर झाल्याशिवाय आम्ही ते इकडे ठेवू शकत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही बाळाला घेऊन या. मॅडम हे बघा, तुम्ही काय म्हणताय ते सगळं कळतंय आम्हाला आणि तुम्ही तुमचं काम करताय, कायद्याचं पालन करताय, त्यामुळे तुमच्या कामात आम्ही अडथळा नाही आणणार. पण तुम्ही आणताय ना, त्या बाळाला आतमध्ये घेऊन गेले आहेत. मॅडम ऐका ना, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. अगं तू काय करतेस? बाई तू आता काय बोलू नकोस. नाही, त्यांना खरं सांगावं लागेल ना आता. अर्जुन, खरं बोलल्याने गोष्टी सोप्या होतात. अगं पण होय, बोलू द्या तिला. मॅडम सर, आमच्या रुपालीताई जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांचा एक अपघात झाला आणि त्यात त्यांनी त्यांचं बाळ गमावलं आणि त्यानंतर त्यांचं मानसिक स्वास्थ्य अजिबातच ठीक नाही. आणि काही दिवस आधी मंदिरात त्यांना हे बाळ सापडलं आणि आता या बाळाला ते स्वतःचं बाळ मानताय. तुम्ही हे इतका वेळ लपवून का ठेवलं? अहो मग कसं सांगणार होतो आम्ही? मला आता बाळाची काळजी वाटते. बघा, ह्याच्यासाठी ह्या आप्पीने सगळं खरं खरं सांगितलंय. म्हणजे आता कधीच रुपालीला बाळ मिळणार नाही ना. नाही नाही सर, हे बघा, तुम्ही बाळाची अजिबात चिंता करू नका. रुपालीताई खूप छान सांभाळतात त्या बाळाला. फक्त मुद्दा एवढा आहे की त्यांना हे बाळ स्वतःचं असल्यासारखं वाटतंय. सर मॅडम, तुम्ही तुमचं काम अगदी चोख करताय, तुम्ही कायद्याचं पालन करताय आणि ते तुम्ही जरूर करावं अशी माझी इच्छा आहे. फक्त तुम्ही आता जर असं बाळाला घेऊन गेलात तर रुपालीताईंना खूप मोठा धक्का बसेल आणि त्यातनं ते अजिबात सावरू शकणार नाही. म्हणून मी आता तर बाळाला आम्ही इकडे थांबवूच शकत नाही. अर्जुन सर, तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि बाळाला हातात आमच्या द्यायचं तुमचं काम आहे. तर प्लीज तुम्ही बाळाला घेऊन या ॲट एनी कॉस्ट. बघ, तुला म्हणलं होतं का नाही मी? झालं का नाही आता तेच? अहो हेच तर पाहिजे होतं तिला. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. हा, आम्ही इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर बाळाला बाहेर घेऊन या, नाहीतर आम्हाला लिहून घ्यावं लागेल की तुम्ही बाळाला आमच्या ताब्यात देत नाही आहात. नाही, मी आणतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.